नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये जे डिंकाचे लाडू बनवले जातात घराघरामध्ये, ते आज आपण बनवणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे आणि गुळाचा पाक न करता आपण या लाडूमध्ये गूळ टाकणार आहोत। तो कसा, चला तर मग बघूया। बघा, इथे सर्व पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे। अर्धा किलो खारकेचं पावडर आणि 1 पाव खोबरं भाजून बारीक करून मी इथे घेतलेलं आहे। बघा, हलकासं गॅसवर भाजून घेतलेला आहे हा कूट। अर्धा किलो खारीक आणि पाव किलो खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्यानंतर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, जे मी सोनेरी रंगाचं होईपर्यंत छान तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 1 वाटी तीळ भाजून त्याचं मी इथे कूट करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे घेतलेला आहे डिंकाचा कूट, डिंक छान तळून त्याला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स मी इथे बारीक करून घेतलेले आहे आणि इथे मी गूळ घेतलेला आहे। तर हा एवढा गूळ नाही लागणार आपल्याला, चवीनुसार आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत। जेवढा गूळ लागेल तेवढाच मी टाकणार आहे, आवडीनुसार कमी जास्त गूळ करू शकता। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत। त्याचबरोबर मी ते 1 वाटी तूप घेतलेलं आहे, हे तूप लागणार आहे आपल्याला। थोडं थोडं मिक्स करायचं आहे आपल्याला मिश्रणामध्ये लाडू बांधत असताना। हे सर्व मिश्रण मी एकत्र टाकून घेते। आता मी ही सर्व तयारी आधीच करून ठेवलेली होती, त्यामुळे काय होणार आहे, आपला व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार आहे आणि आपले लाडू झटपट बनणार आहेत। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला लाडू वळण्यास सोपे जाईल। तसेच मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ पण टाकायचा आहे, त्यामध्ये गूळ छान मिक्स होतो। सुरुवातीला सर्व मिश्रण याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या सहाय्याने सर्व एकत्र करून घेऊ। बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याच्यामधला जे काही आहे पावडर ते याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडा गूळ टाकणार आहे आणि हे मिक्सरमधून फिरून घेऊया। मग अशा पद्धतीने थोडं बारीक झालेलं आहे, अजून थोडं फिरून घेते। एकसारखं मिक्सर चालवायचं नाही आपल्याला, चालू बंद करत फक्त ते एकजीव होईल एवढंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे। दुसरा परत याच्यामध्ये मिश्रण टाकलेलं आहे आणि परत गूळ टाकून दुसरं मिश्रण मी फिरून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून। आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून 1 वाटी तूप टाकायचं आहे। तूपही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मग आपलं मिश्रण छान झालेलं आहे, लाडू बांधण्यासाठी आता हे तयार आहे। याच्यामध्ये आता मी थोडं थोडं करून हे तूप टाकून घेणार आहे आणि याचे लाडू बांधणार आहे। बघा, आपण जेव्हा फक्त ड्रायफ्रूट्सचे जेव्हा लाडू बनवतो तेव्हा त्या लाडूंची एक वेगळीच चव बनते आणि जेव्हा आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकतो तेव्हा ते लाडूची अप्रतिम अशी टेस्ट बनते। बघा, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू बनतात। गव्हाच्या पिठामुळे खूप छान टेस्ट या लाडूंना येते किंवा खाण्याचा कंटाळा येत नाही हे लाडू, आणि साखरेऐवजी गूळ टाकल्यामुळे ही छान लागते। बघा, आपण गुळाचा पाक याच्यामध्ये करून नाही टाकलेला आहे, कारण काय होतं, बऱ्याच जणींना गुळाचा पाक करून लाडू जमतात किंवा नाही जमत, त्यामुळे ही सोपी पद्धत आहे।
बघा दोन्ही हाताने लाडू मी बनवत आहे. दोन्ही हातांनी आधी एकजीव करून घेते, नंतर एका हातात घेऊन त्याचा आकार देऊन घेते. बघा तुम्हाला जसे बनवता येतील तसे बनवू शकता. आकाराचं काही नाही आहे, फक्त टेस्ट महत्त्वाची असते. बघा अप्रतिम असे छान लाडू आपले बनलेले आहेत आणि ते बांधण्यासही खूप सोपे झालेले आहेत. बघा खूप छान असे लाडू आपले बनून तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे लाडू कसे झाले होते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा. भेटत राहूया अशा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू.